नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, भूमी अभिलेख विभाग भरतीची परीक्षा सुरू झालेली आहे. आज 13 नोव्हेंबर दुसऱ्या सत्रातला पेपर संपलेला आहे. विद्यार्थी परीक्षा केंद्रातून बाहेर येत आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नेमका पेपर कसा होता. मॅडम नमस्कार. नमस्कार सर. मॅडम काय नाव आपलं? आकांक्षा नेवकर. मॅडम नेमका पेपर कसा होता आजचा? पेपर आजचा छान होता. मराठीचा पेपर छान होता, जनरलचा पेपर छान होता, इंग्लिशचाही मस्त होता. फक्त जनरल ॲप्टिट्यूडचा जो होता त्याच्यामध्ये थोडं सेक्शनल टायमिंगमुळे टायमिंगचा इश्यू होत होता मुलांना. बस मॅडम सेक्शन वाईज तुम्हाला व्यवस्थित टाईम पुरला का? येस पूर्ण. मॅडम काठिण्य पातळी जर आपण बघितली तर कुठला म्हणजे मराठी इंग्लिश कुठला टॉपिक तुम्हाला जास्त कठीण वाटला? मला जर्नलचं जास्त अवघड वाटलं. जनरल ॲप्टिचा जरा जास्त अवघड वाटला. इक्वॅलिटी तर मराठी इंग्लिश आणि याच्यामध्ये. मॅडम चालू घडामोडीवर काही प्रश्न होते का? हो होते. त्याची काठिण्य पातळी कशी होती? त्याची म्हणजे आपले गेले जे 6 महिन्याचे जे चालू घडामोडी होत्या त्याच्यावरतीच क्वेश्चन्स विचारलेले होते त्यांनी. आणि मॅथ रिझनिंगची नेमकी काठिण्य पातळी कशी होती? सोपी होती, कठीण होती की मध्यम कठीण होती? नॉर्मल होती, मॅथ्सची नव्हती जास्त काही. आणि साधारणतः तुम्हाला वेळ पूर्ण परीक्षेला पुरला का? पूर्ण, अगदीच पूर्ण पडलेला. मॅडम तुम्हाला भविष्यात निकालासाठी इन्फिनिटी अकॅडमीकडून शुभेच्छा. आपल्यासोबत अजून एक विद्यार्थिनी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात नेमका आजचा पेपर कसा होता. मॅडम नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? भैरवी ठाकरे. भैरवी मॅडम, साधारणतः आजचा पेपर कसा होता? जो आता म्हणजे त्याच्यामध्ये काठिण्य पातळी जर आपण विचार केला तर मध्यम कठीण होता की सोपा होता? इझी टू मीडियम असा गेला तो. आणि रिझनिंग थोडी अवघड होती. बाकी मराठी इंग्लिश सोपं होतं. आणि हिस्ट्रीचे मोस्टली क्वेश्चन होते, करंट अफेअर्स होते आणि बेसिक सायन्स. हरकत नाही मॅडम, तुम्हाला भविष्यात निकालासाठी इन्फिनिटी अकॅडमीकडून खूप खूप शुभेच्छा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमीच्या या चॅनलला नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.